लक्कडकोटची झाडी सुनसान जागा आहे, कसलाही आवाज नाही आहे. आता सांगितल्याप्रमाणे पक्षी सुद्धा उठलेले नाही. थंडी भरपूर आहे त्यामुळे पक्षीही उठलेले नाही आहेत. पाऊलवाट आहे पगदंडी, त्या पाऊलवाटेने चालायचं आहे. परिक्रमावासी आहेत मागे पुढे. अतिशय दाट झाडी आहे. कालच तिथले पुजारी सांगत होते जयंती माता मंदिरावरचे की परवाच एका कुत्र्याला बिबट्याने नेलं म्हणून. त्यामुळे अत्यंत सगळ्यांनी सावधगिरीचा इशारा यामध्ये दिला आहे. हे लक्कडकोटची झाडी संघटित कसं चालायचं हे शिकवते. संघटित नाही चाललो तर दुश्मन आपल्याला कसा संपवेल काही सांगता येणार नाही. अत्यंत सावधगिरीने अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे. तसं कुठे काही आवाज आला तरी बघायचं आणि चालायचं. मार्ग तर क्रमायचा आहे. थंडी भरपूर आहे, धाप लागते. खूप दाट झाडी आहे. वड, पिंपळ, सागवान सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे. अर्जुनाची झाडं आहेत, बेलाची झाडं आहेत. म्हणून वेगळ्या प्रकारची झाडं इथे बघायला मिळतात. आयुर्वेदिक औषधी झाडी पण खूप आहेत. अत्यंत दाट जंगल आहे. मागे कोणी नाही आहे. मागे खूप लांबवर परिक्रमावासी दिसत नाही आहेत. फक्त एक 5-6 जण आम्ही इथे चालतोय. नर्मदे बघूया कसं जंगल आहे पुढे. असं हे माझ्या दंडाला डमरू लावून घेतलेलं आहे मी, त्यामुळे त्याचा आवाजही छान होतो. खूप छान आवाज येतो. जंगल सगळं घुमतं, पण ते थंडी असल्यामुळे ते पण गारटलं आहे आणि त्यामुळे त्याचाही आवाज येत नाही आहे. थोडं ऊन वगैरे पडलं ना उत्तम पद्धतीने त्याचा आवाज येतो. सगळं जंगल गाजतं, गरजतं. मधला एक टप्पा बराच 3-4 किलोमीटर चाललेलो आहोत. परिक्रमावासी थोडी विश्रांती करून निघता आहेत. तर मला बघूया कसं जंगल आहे. खूप दाट जंगल आहे. लक्कडकोटचं जंगल आहे. अतिशय घनदाट जंगल आहे. आज थंडी भरपूर आहे. उन्हाचं प्रमाण थोडं कमी आहे. कोणीही नाही आहे मागे पुढे. एकटाच चाललो आहे. मारुतीरायाबरोबर आहेत, मैया आहे. पण भीतीने थोडंसं छातीचे ठोके वाढत आहेत अधूनमधून. आणि श्रीराम जय राम जय जय रामचा जप चालू आहे. मारुतीराय सांभाळतील जे काही असेल ते. मोठं जंगल आहे खूप. सगळे प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. आज 30 किलोमीटरचा सगळं जंगल लागलेलं आहे. सकाळपासून जंगलच चालतोय.
नर्मदे विहार. बघूया पुढचं जंगल आता काय आहे ते.